महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना मानाचा जय शिवराय. मित्रहो, आज जो संकल्प BJP सरकार करत आहे 400 पार, मग हे 400 पार नाही, आपल्याला यांना तडीपार करायचे आहे. कारण आपल्याच मराठवाड्यातील एका अबला स्त्रीला हे तडीपार करतात आणि कारण काय दाखवतात तर ही मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेत आहे, म्हणून तिला तडीपार केलं जातं. विचार करा, आपला समुदाय आज 28 ते 30-32% मराठा समाज आहे. मराठा समाजाची अवस्था जर अशी असेल, आज मराठा समाज जर जात्यात असेल तर 18 पगड जाती, मग दलित असो, मुस्लिम असो वा धनगर असो, यांनी विचार केला पाहिजे की आज मराठा समाज एवढा मोठा असताना याच्यावर अन्याय केला जातो. तर माझं एक त्यांना कळकळीचं आव्हान आहे, आम्ही आज जात्यात आहोत, पण उद्या तुम्ही सुपात आहात, वेळ तुमच्यावरही येणार आहे. तेव्हा या सरकारचा तीव्र होईल तेवढा निषेध केला पाहिजे आणि या सरकारलाच याच्यातून तडीपार केलं पाहिजे. मग ते सत्ताधारी कुठलेही असोत, विरोधक असोत वा कोणी जे सत्तेवर आहेत, त्यांना अजिबात मतदान करता कामा नये व यांची जागा दाखवली पाहिजे. गावागावात यांचे मंत्री आले तर त्यांना आम्ही सांगतो की आमच्याकडे येऊ नका. तर येऊ नका म्हटलं तर ते आमच्यावर 353 सारखे गुन्हे दाखल करतात व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून हे आजचे विद्यमान गृहमंत्री गुन्हे दाखल करतात. तेव्हा यांना यांची जागा दाखवली पाहिजे. उमेदवाराला मतदान कर्तव्य तो कुठल्या जातीचा आहे हा पाहू नका, पण तो आरक्षण विरोधी आहे का याचा जरूर विचार करा व आरक्षण विरोधी असणाऱ्या प्रत्येक प्रस्थापिताला या निवडणुकीत पाडायचं काम करा. बस एवढंच. धन्यवाद.